नमस्कार, लोटस ब्लाउज स्टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे पेपर कटिंग. मार्करचा वापर करून मी तुम्हाला माप दाखवणार आहे. तर मी उंची घेतलेली आहे 14 इंच. करेक्ट ब्लाउजची उंची आहे 13 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवलेला आहे, तर 14 इंच उंची मी घेतलेली आहे. 19ची छाती आहे, तर 19च्या निम्म 9.5 येते आणि त्याच्यामध्ये फिटिंगसाठी मी 1.5 इंच वाढवलेला आहे, तर 10.5 इंच मी छातीचा भाग घेतलेला आहे. आता आपण इथं गळा रुंदी घ्यायची आहे, तर गळा रुंदी आपण 2.25 इंच घेणार आहे. शोल्डर 3 इंच, भाई मुंडा 5.5 इंच, पुढचा गळा सुद्धा 5.5 इंचच आहे. क्रॉस पट्टी 3.5 इंच. फिटिंगच्या बाजूला 3 इंच घ्यायचं आहे. आपण मार्किंग करून घेऊया. गळा 1 इंच, बाही मुंडापाशी 1.5 इंच, 1.5 इंचावर करायची मार्किंग आणि 1.5 इंचावर करायची. आता याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे. खड्डा बाजूचा आकार आहे. पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे. क्रॉस पट्टीला सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी 1/2 इंच सोडून मी आकार दिलेला आहे. तर आकार दिल्यानंतर कापडावरती घेताना आपण 3.5 इंचच घ्यायचा आहे. आता आपली गळा रुंदी जेवढी आहे 2.25 इंच, तर इथे मार्किंग करायची आहे. कटोरीपाशी 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि ही आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. तर आता हे आपण कट करून घेऊया. तर आपण पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा मी 9 इंच घेते. आपल्याला गळा रुंदी जेवढी मी 2.25 इंच घेतलेली आहे तेवढीच घ्यायची आहे. आणि जास्त जर गळा पाहिजे असेल तर इथं आपण 2.5 इंच सुद्धा घेऊ शकतो. आपण गळा रुंदीपाशी 2.25 इंच घेतलेला आहे, तिथून माप टाकायचं आहे. तर 7.25 इंच घेते, तर 7.25 आणि 7.25चा आपण चौकोन काढणार आहे.
आपण चौकोन काढून घेतलेला आहे 7.5चा. तर आता आपण काचपट्टी आणि बटनपट्टीची बाजू काढणार आहे. तर बटनपट्टीची बाजू 4.5 इंचवर घ्यायची आहे मार्किंग. आपण गळारुंदी जेवढी घेतली होती तेवढीच घ्यायची आहे आणि तिथं मार्किंग करायची आहे. अर्धा गोल करून घ्यायचा आहे. आता ही अर्धा गोल केल्यानंतर आपण जी कटोरी काढलेली आहे मापातली, ही आता आपलं फिक्स माप आहे आणि ही कटोरी अशी ठेवून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरतीच मार्किंग करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी तीच पॅटर्न ठेवलेला आहे ह्याच्यावरती आणि त्याच्यावरूनच मार्किंग करून घेते. ते काढून घ्यायचं आहे. ही आपली फिक्स कटोरी झालेली आहे. तर आता ही मी कट करून काढते. हे आपलं करेक्ट माप निघलेलं आहे. तुम्ही बघू शकता ही कटोरीची बाजू आणि ही कटोरी. आता ही एक्स्ट्राचा जी भाग आहे, आता ही कटोरी परफेक्ट आहे आणि ही जास्तीचा भाग निघलेला आहे. तर ही जास्तीचा भाग आपण कट करून काढायचा आहे. जिथं मार्किंग करायची आणि ही कट करून काढायचं. आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर अर्धा इंच इथे जास्त सुद्धा ठेवू शकता. मी करेक्टच काढते कट करून. अशा पद्धतीने तिरकी एक मार्किंग करायची आणि कट करायचं. आता हे आपलं एकदम परफेक्ट माप झालेलं आहे. तर अशा पद्धतीने कटिंग करून बघा आणि ह्याचं एक ब्लाऊज शिवून सुद्धा बघा. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की हे माप बरोबर आहे की चुकीचं. ही आजची माझी पेपरची कटिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझा चॅनल नवीन आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सपोर्ट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.